रणजित देसाई लिखित रामशास्त्री या ऐतिहासिक नाटकात थोरले माधवराव पेशवे यांना उद्देशून राज्यकर्त्यांचे देव देव्हाऱ्यात नसतात तर ते प्रजेमध्ये असतात हा प्रसिद्ध संवाद मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी म्हटलाय। हा संवाद कर्मकांडापेक्षा प्रजेची सेवा आणि न्यायदान याला अधिक महत्त्व देऊन राजाचा खरा धर्म जनतेसाठी काम करणे हाच असल्याचे सांगतो। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। भगवंताची पूजा आणि अभिषेक करून आमदार सोपल यांच्यासह समर्थकांनी घातले भगवंताला साकडे। आमदार सोपल यांच्याकडून राजकीय पुनर्मांडणीचे संकेत। श्री भगवंत पूजेच्या माध्यमातून समर्थकांचे एकत्रीकरण करत भावी काळात जनता जनार्दन पावण्यासाठीच होती पूजा। आगामी 3.5 वर्षाचा काळ आमदार सोपल यांच्यासाठी नाही सोपा। केंद्र आणि राज्यातील तगडी सत्ता असलेल्या भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाबरोबर करावा लागणार सतत संघर्ष। माजी नगराध्यक्ष योगेश सोपल सक्रिय होणार का? विश्वासभाऊ बारबोले आणि युवराज काटे यांच्यासह निष्ठावंत सोपल यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे मिळाले संकेत। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। वार गुरुवार, तारीख 14 मे 2026, मुहूर्त द्वादशीचा, वेळ सकाळी 9ची। बार्शीचे आमदार दिलीप सोपल ग्रामदैवत भगवंत मंदिराच्या आवारात दाखल। श्री भगवंताची पूजा आणि अभिषेक सुरू। माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, माजी सभापती युवराज काटे, कसब्यातले निष्ठावंत सोपल समर्थक अमोल शिंदे यांच्यासह अनेक सहकारी समर्थक नगरसेवक सपत्नीक हजर। खासदार निंबाळकर यांच्या सौभाग्यवतींचीही हजेरी। ग्रामदैवत भगवंताला साकडं घालून आमदार सोपल यांनी तालुक्यातील राजकीय पुनर्मांडणीला सुरुवात केली हे सर्वांच्याच लक्षात आलं। अपयश किंवा पराभवाचा धक्का बसल्यानंतर त्यातून बाहेर पडत यश मिळवणं हे आमदार सोपल यांच्यासाठी काही नवीन नाही। 2 वेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आमदारकी पटकावलीच। कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली हे बार्शीकरांना माहितीच आहे। आता आमदार सोपल हे 75 ओलांडलेले सद्गृहस्थ आहेत, परंतु त्यांचा उत्साह आणि जीवन दृष्टिकोन हा कायम नवनिर्मितीचा राहिला आहे। आमदार सोपल हे सुज्ञ आणि विचारी नेतृत्व आहे। वयाची 85 वर्ष ओलांडल्यानंतर आपल्या क्षेत्रात ताकदीने काम करणारे राष्ट्रीय नेते शरद पवार, सुपरस्टार अमिताभ बच्चन, उद्योजक पूनावाला, शिक्षणरत्न डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्यासारखी उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या क्षेत्रात कार्यरत आहेत। सांगोलेचे आमदार गणपतराव देशमुख वयाच्या 92व्या वर्षापर्यंत राजकारणात सक्रिय होते, त्यामुळे आमदार सोपल सुद्धा तालुक्याच्या राजकारणातून सहजासहजी बाहेर पडणारे नाहीत हे उघड आहे। या पूजेला आमदार सोपल यांचे पुतणे व माजी नगराध्यक्ष योगेश सोपल हे सुद्धा सपत्नीक हजर होते। योगेश सोपल यांनी बार्शीचे नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे, परंतु जिल्ह्याच्या राजकारणात ज्याप्रमाणे तरुण मुलं आणि पुतणे यांची फळी आपल्या बापाला आणि काकाला अडचणीत आणत गेली तसं योगेश सोपल यांच्या बाबतीत कधीच घडलं नाही। आमदार सोपल हे राजकीय यशशिखरावर विराजमान झालेले असतानाही त्यांचे पुतणे योगेश सोपल यांच्याकडून कधीही कुठलीही घोडचूक घडली नाही। योगेश सोपल यांच्या वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे सोपल साहेब कधी अडचणीमध्ये आले असं घडलंच नाही। योगेश सोपल यांची प्रतिमा कायम शांत आणि सुसंस्कृतच राहिली। योगेश सोपल यांच्यामुळे आमदार सोपल यांच्या पाठीशी उभे राहणारी लोकांची मोठी फळी उभा राहिली असे घडले नाही आणि त्यांच्यावर काहीसा निष्क्रियतेचा शिक्का बसला तरी त्यांच्यामुळे आमदार सोपल यांचे मतदान कधी कमीच झाले नाही आणि सोपल घराण्याच्या प्रतिमेला योगेश सोपल यांच्यामुळे कधीही धक्का बसला नाही। ही योगेश सोपल यांची मोठी जमेची बाजू आहे। मुळातच आमदार सोपल यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव, करिश्मा आणि जादू अशी होती की त्यांच्या पुढे बरोबरीने उभे राहणारे नेतृत्व तयार होणे
हे त्यांच्या गटात शक्यच नव्हतं. त्यामुळे योगेश सोपल हे सुद्धा आमदार सोपल यांना ओव्हरटेक करून नेतृत्व अशी प्रतिमा निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळे सोपल गट म्हणजे आमदार सोपल हे राजकीय समीकरण आज तागायत कायम आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती या महत्त्वाच्या सत्ता केंद्रांच्या निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतर आमदार सोपल यांची राजकीय पुनर्मांडणीही वेगळ्या पार्श्वभूमीवर आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. भाजपाचे साम्राज्य देशभरात वाढतं आहे. बार्शीत माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्याकडे भाजपाचे स्थानिक नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ आहे. अशा परिस्थितीमध्ये आगामी 3.5 वर्षात सोपल यांना राजकीय मांडणी करावयाची आहे. आमदार सोपल हे त्यांच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून पूर्ण वेळ राजकारणी आहेत. त्यामुळे आमदार सोपल यांची राजकीय मांडणी आणि बांधणी सातत्याने सुरू असते. मी कुस्तीच्या स्पर्धेला उतरल्यानंतर आखाड्यात जाणारा पैलवान नाही, मी बारमाही तालीम करतो, असं त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. 4.5 दशकांच्या राजकारणात आमदार सोपल यांनी राजकारणातली अनेक स्थित्यंतरं आणि चढ उतार पाहिलेले आहेत. राजकारणातली संक्रमण अवस्था पुरेपूर त्यांना माहिती आहे, असे ते राजकारणी आहेत. त्यामुळे आमदार सोपल यांना सध्याच्या सत्तेचा काळ नवा नाही, परंतु गेल्या दशकभरातले राजकारण पूर्णपणे बदललेले आहे. आजची राजकारणातली स्पर्धा ही जीवघेणी आणि संघर्षमय आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये बार्शीच्या राजकारणात पाय रोवून सातत्याने उभे राहणे सोपे राहिलेले नाही. माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचे राजकारण अत्यंत आक्रमक आहे. त्यामुळे अतिशय प्रबळ विरोधकाचा सामना आमदार सोपल यांना आगामी 3.5 वर्षाच्या राजकारणात करावा लागणार आहे. अर्थात हा राजकीय सामना आमदार सोपल गेली 30 वर्ष करत आहेत. मात्र आता बदलत्या संदर्भामध्ये माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले आणि माजी नगराध्यक्ष योगेश सोपल यांच्यासह नव्या जुन्या सहकाऱ्यांचा मेळ अनुभवी सोपल कसा घालणार याची उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे भविष्यातल्या राजकारणात माजी नगराध्यक्ष योगेश सोपल नव्याने प्रतिमा निर्मिती करत एंट्री करणार का याचीही चर्चा सुरू झाली आहे. निमित्त होते श्री भगवंत पूजेचे आणि उद्देश होता राजकीय पुनर्मांडणीचा. पण एवढं मात्र नक्की की बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंत हे द्वादशीला अभिषेक घातला काय किंवा त्यांच्या डोक्यावर मुकुट घातला काय एवढ्या सहजासहजी पावणारे दैवत नाही. राज्यकर्त्यांनी श्री भगवंताचे दर्शन घ्यावे, अभिषेक करावा, पण त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या रूपातल्या भगवंताच्या पिण्याच्या पाण्यापासून रस्त्यांच्या खड्ड्यापर्यंत सर्वच प्रश्न सोडवावेत. हीच खरी पूजा, अभिषेक आणि दर्शन आहे.